नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सुचिताज किचनमध्ये. मुलांना काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून चला करूया म्हणलं ज्वारीच्या पिठापासून चकली. तर 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, ही वाटी दाखवलेली आहे त्याचे माप मी घेतलेलं आहे. आणि आता साहित्य बघूया. तीळ, ओवा, कसुरी मेथी, लाल तिखट, जिरा पावडर आणि मीठ हे सर्व 1-1 चमचा घेतलेला आहे. कसुरी मेथीने चव वेगळीच लागते बरं का. मी 2 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि जे आपण साहित्य बघितले ते सर्व एकत्र करून मी आता हे पाणी उकळी मारून घेणार आहे. उकळी आल्यानंतर पीठ एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून घेणार आहे आणि पीठ हे हळूहळू मळून गरमच आहे तोपर्यंत पूर्ण एकत्र करून दाबून घेणार आहे. आणि आपल्याला हवा आहे तेवढाच गोळा मळून घ्यायचा आहे आणि चकल्या पाडून घ्यायच्या आहेत बरं का. इकडे तेलही गरम झालेलं आहे, त्यामध्ये चकली सोडून घ्यायची आहे आणि बारीक आचेवर चकली खरपूस अशी तळून घ्यायची आहे. तर आपल्या तयार आहेत ज्वारीच्या पिठापासून चकल्या बरं का. लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.